प्रियंका एम देसाई, आयुर्वेदिक ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट. तर मागील एपिसोड कुलिंग फेस पॅक फॉर ऑइली स्किन यामध्ये आपण या समर सीझन मध्ये ऑइली स्किन साठी कोणता फेस पॅक यूज करायचा आहे ते पाहिले. तसेच तुमच्या स्किनचा कोणता टाईप आहे ते ओळखायचे कसे, तसेच स्किन टाईप कोणते आहे तेही पाहिले. तर तो एपिसोड ज्यांनी पाहिला असेल त्यांनी आपला कोणता स्किन टाईप आहे ते ओळखलंच असेल म्हणा. त्यानंतर आपण आज महत्वाचा एक त्यानंतरचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे कुलिंग फेस पॅक फॉर ड्राय स्किन. तर ज्यांची ड्राय स्किन असते त्यांच्यामध्ये जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं फाईन लाईन्स आणि रिंकल्स येतात. तर त्या कशामुळे, तर जसं जसं वय वाढत जातं तसं तसं स्किन मध्ये नॅचरल मॉइश्चर हे निघून जातं आणि त्यामुळे स्किन ड्राय होते आणि ड्रायनेसमुळे फाईन लाईन्स आणि रिंकल्स या स्किनवरती दिसतात. तर अशा ड्राय स्किन असणाऱ्या लोकांनी मुख्यतः आपली स्किन ही हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी पिणे गरजेचे असते. तसेच पाण्यासोबतच तुम्ही डेली मॉइश्चरायझर ही स्किनला लावणे तितकेच गरजेचे असते. त्यानंतर मी आज तुम्हाला या ड्राय स्किन वाल्या लोकांसाठी 1-2 प्रकारचे फेस पॅक सांगणार आहे. त्यामधील फर्स्ट फेस पॅक आहे तो म्हणजे पपई आणि मधाचा फेस पॅक. तर पपईची एक स्लाइस घ्यायची आहे तुम्ही आणि ती बाउलमध्ये छान पद्धतीने मॅश करायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मध ऍड करायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जो फेस पॅक रेडी होईल तो तुम्ही पूर्णतः चेहऱ्याला तसेच मान आणि गळा इथे आणि जो टॅन झालेला भाग असेल तिथेही तो लावून घ्यायचा आहे छान पद्धतीने आणि 15 ते 20 मिनिटानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा आहे. ठीक आहे. तर यामध्ये जी पपई असते त्यामध्ये पॅपिन नावाचे एन्झाईम असते, ते स्किन एक्सफोलिएटिंगचे काम करते, म्हणजेच डेड स्किन रिमूव्ह करते, तसेच स्किन ब्राईट ही करते. आणि मध हा तर तुम्हाला माहिती असणारीच गोष्ट आहे. मध हा स्किनला नॅचरल ग्लो देतो, टॅन रिमूव्ह करतो, स्किन हायड्रेट ठेवतो. अशा प्रकारे हा पपई आणि मधाचा फेस पॅक तुम्ही यूज करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा फेस पॅक आहे तो बनाना फेस पॅक. यामध्ये आपण पिकलेलं केळ घ्यायचं आहे अर्ध आणि ते बाउलमध्ये छान पद्धतीने मॅश करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही 2 चमचे दही ऍड करायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ ऍड करायचं आहे आणि तसेच अर्धा चमचा मध ऍड करायचा आहे आणि 1 पिंच हळद ऍड करायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सर्व प्रकारे हा छान पद्धतीने हा फेस पॅक मिक्स करून रेडी करायचा आहे आणि छान पद्धतीने तुम्ही चेहऱ्याला पूर्णतः लावून घ्यायचा आहे. चेहरा असेल, मान, गळा किंवा टॅन झालेला पार्ट असेल तिथे तुम्ही तो लावायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही फेस वॉश करायचा आहे. तर हा फेस पॅक यूज करताना पपईचा असो किंवा बनानाचा तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा फेस पॅक यूज करू शकता. ठीक आहे. तर बनानामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते. बनाना कंटेन्स व्हिटॅमिन ए अँड सी विच आर इसेन्शियल फॉर हेल्दी युथफुल लुकिंग स्किन. व्हिटॅमिन ए असतं ते चेहऱ्यावरील ज्या फाईन लाईन्स किंवा रिंकल्स असतात ते दूर करतं. व्हिटॅमिन सी हे चेहऱ्याला ब्राईटनेस देण्याचं काम करतं. तसेच कोलेजन ची वाढ होण्यासाठी हे बनाना अतिशय मदत करते. तसेच स्किन ही सॉफ्ट आणि चमकदार दिसण्यासाठी ही बनाना उपयुक्त आहे. त्यानंतर बनानामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. तसेच मॉइश्चरायझरचे काम ही बनाना करते, म्हणजे ड्राय स्किनसाठी अतिशय उपयुक्त असा बनाना आहे. त्यानंतर दही. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. दही हे नॅचरल मॉइश्चरायझरचे काम करते, स्किन हायड्रेट ठेवते, स्किनचा डलनेस कमी करते, स्किन ब्राईट करते. तर अशा प्रकारे हा बनाना, दही, बेसन पीठ, मध आणि हळद असा फेस पॅक आपण वरून छान पद्धतीने अप्लाय करायचा आहे. त्यानंतर येतं ते बेसन पीठ. तर बेसन पीठ हे नॅचरल एक्सफोलिएटिंगचे काम करते, म्हणजेच डेड स्किन रिमूव्ह करते, तसेच स्किन ब्राईट करते. त्यानंतर ज्या स्किनमध्ये इम्प्युरिटीज असतात त्याही दूर करायचं म्हणजे रिमूव्ह करण्याचे काम हे बेसन पीठ करते. हळद ही आपण रोजच्या वापरातली यूज केली तरीही उत्तम.
जर तुम्हाला कस्तुरी हळद भेटली तर अतिशय उत्तम. हळद ही जशी आरोग्यासाठी उपयुक्त आहे तशीच आपल्या त्वचेसाठीही उपयुक्त आहे. त्यामुळे हळदीचा वापर ह्या फेस पॅक मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर हळद मध्ये अँटीसेप्टिक तर आहेच, हळद म्हणजे जंतुनाशक. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. तर अशा पद्धतीने बनवलेला जो बनाना फेस पॅक आहे तो तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपल्या चेहऱ्याला अप्लाय करायचा आहे. पण तुम्ही बोलाल कधी कधी बनाना काहींकडे अवेलेबल कधी कधी नसतो, तर त्याच्याऐवजी तुम्ही पपई यूज केली, त्या ठिकाणी एक स्लाइस पपईचे मॅश करून इतरचे कंटेंट सांगितले ते यूज केले तरी चालेल. प्लस जर तुमच्याकडे इन केस बनानाही नसेल आणि पपई पण नसेल तर आपल्या नेहमी रोजच्या वापरातला जो असतो तो टोमॅटो, तर टोमॅटो हाही यूज केला, त्याची साल काढून बी बाजूला करून जो आतला पल्प असतो तोही तुम्ही मॅश करून त्या बनानाला ऑप्शन सांगते आहे मी. बनाना नसेल तर पपई, पपई नसेल तर तुम्ही टोमॅटो यूज करू शकता. टोमॅटोमध्ये लायकोपिन असते, टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. लायकोपिनमुळे तो सनटॅन पासून प्रोटेक्शन करते स्किनची. तर अशा प्रकारे आपण आज या समर सीझन मध्ये ड्राय स्किन साठी कोणते फेस पॅक यूज करायचे ते पाहिले. पण तुम्ही बोलाल हे दोन्ही फेस पॅक ऍट अ टाइम यूज करायचे आहेत का, तर बिलकुल नाहीये. तुम्ही एक फेस पॅक हा 3 आठवडे सलग यूज करायचा आहे. तुमच्या स्किनला कोणती ऍलर्जी आहे का, काही सेन्सिटिव्ह स्किन असते त्याने ऍलर्जी होऊ शकते, तर ते व्हायचे आहे. एक 3 आठवडे यूज केल्यानंतर तुम्हाला फरकही जाणवेल की ह्या फेस पॅक मुळे मला काय फायदा झाला ते, आणि नंतर सेकंड फेस पॅक तुम्ही यूज करायचे. ठीक आहे. त्यानंतर आपण हे जे फेस पॅक पाहिले ते यूज केल्यानंतर तुम्हाला 100% फरक पडणारच. त्यामुळे तुम्ही फरक पडल्यानंतर तुमची स्किन ग्लो करायला लागल्यानंतर, हायड्रेट दिसायला लागल्यानंतर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवायचे की मॅडम मला या फेस पॅकचा काय बेनिफिट झाला ते. ठीक आहे. तर त्यानंतर आपण अशाच पद्धतीने नेक्स्ट टॉपिक घेऊन येणार आहोत, तो म्हणजे कूलिंग फेस पॅक फॉर कॉम्बिनेशन स्किन. तोपर्यंत रजा घेते. धन्यवाद.